Hallelujah. God is good and all the time. Children ministry already? They are all excited. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God is good and all the time. So, welcome my brothers and sisters once again for this Monday prayer service. सर्वांचं स्वागत या सोमवारच्या प्रार्थनेसाठी. Hallelujah. Hallelujah. So we are in the Easter season and we are now progressing, marching towards the great feast of Pentecost. Praise the Lord. तर आपण ईस्टरच्या सीझन मध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. ईस्टरचा हा काळ आहे. ईस्टर संपला नाही. ईस्टरचा काळ आहे ना. प्रभू आपल्याला दर्शन देत आहे. प्रभू त्याच्या शिष्यांना दर्शन देत आहे. पहा, मी मृत्यू मरणातून विजयी झालो आहे. हालेलुया. सो जीसस रिझन, ही इज विथ अस. तो आमच्या बरोबर आहे आणि कित्येकाने त्याला पाहिलं आहे. हालेलुया. शारीरिकरित्या समजा कदाचित आपण त्याला पाहिलं नाही. वी आर नॉट सीन हिम फिजिकली, बट I am sure that I have met him. Hallelujah. And now story doesn't end, but we are approaching to a greater or something more powerful that we are waiting for, and that what Jesus was awaiting for. Praise the Lord. की पुनरुत्थान झाला, वंडरफुल, विजयी झालेला आहे. परंतु तिथे संपलं नाही. येशूच्या मनामध्ये आणि येशूची योजनेमध्ये, परमेश्वराच्या योजनेमध्ये अधिक दुसरं काहीतरी होतं. And that is what we are going to see today. Praise the Lord. Holy Spirit. No, so today we are beginning with this series, Renew Us Again. की आम्हाला पुन्हा एकदा जागृत व्हायचं आहे. पुन्हा आम्हाला पवित्र आत्मा ठाई नूतनीकरण, रिन्यूअल अगेन. आमच्यामध्ये नूतनीकरण पुन्हा एकदा होऊ दे. हमारे बीच में पुन्हा फिर एक बार पवित्र आत्मा का कार्य होने के लिए हम प्रार्थना कर रहे हैं आने वाले दिनों में. प्रेज द लॉर्ड. दैट इज व्हाट वी गोइंग टू प्रे टिल द डे ऑफ पेंटेकॉस्ट, दैट वी वांट टू सी अ रिन्यूअल. आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये मला सुद्धा एक पुन्हा ना एक नूतनीकरण माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये हवं आहे. प्रेज द लॉर्ड. सो टुडे वी आर गोइंग टू हियर अबाउट द होली स्पिरिट एज द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ गॉड टू द चर्च, टू ऑल ऑफ अस. हालेलुया. हाउ मेनी ऑफ यू बिलीव दैट द होली स्पिरिट इज अ गिफ्ट? Praise the Lord. And how many of you believe that the Holy Spirit is the greatest gift to you and to me? Hallelujah. माझा ठाम विश्वास आहे. No doubt I can say, मी तुम्हाला सांगू शकतो की पवित्र आत्मा परमेश्वर पित्याने दिलेले सर्वात मोठं भेट, देणगी तुम्हाला आणि मला आहे. हे माझ्या जीवनामध्ये मला ठाम पटलेलं आहे. I am very confident of this. Praise the Lord. And the proof is that I am standing before you. हालेलुया. पवित्र आत्मा आहे, परंतु जर माझी त्याची भेट झाली नसती तर तुम्हाला मी दिसलो नसतो. आणि मी जे काही करत आहे आता ते मी करतो हे मला सुद्धा विश्वास पटत नाही. आय ऑल्सो कॅनॉट बिलीव्ह दॅट व्हॉट आय एम डुईंग राईट नाउ आय एम एबल टू डू. प्रेज द लॉर्ड. अँड दॅट इज व्हाय आय फर्मली बिलीव्ह द होली स्पिरिट इज द ग्रेटेस्ट गिफ्ट. When you came to Christ, जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आलो, प्रभू येशू ख्रिस्ताने मला सर्वात उत्तम भेट दिली. कोणती भेट? मेलरॉय, माझा पवित्र आत्मा घे. प्रेज द लॉर्ड. तारण दिलं, पापांची क्षमा झाली. हालेलुया. परत थांब, पापांची क्षमा झाली, परत पुन्हा त्याच जीवनात जाऊ शकतोस. पुन्हा तिकडेच जायचं आहे तुला. थांब, काहीतरी देतो. काय देतो? माझा पवित्र आत्मा, माझं सामर्थ्य देतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू म्हणाला, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आय एम नॉट गोइंग टू लीव यू ऑर्फन्स. आय विल गिव्ह माय Holy Spirit, my own Spirit, to dwell with you 24/7.
हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला लूक 11:13, लूक 11:13. No? Praise the Lord. So before this scripture I want to tell you a small story. You must have heard this story. एक छोटीशी गोष्ट आहे. एक श्रीमंत माणूस होता, त्याला एक मुलगा होता आणि त्या मुलाचा बर्थडे जवळ येत होता. He was a rich man and he had one son and the birthday was fast approaching. And so this son told his father that on my birthday I want you to give me a sports car. की माझ्या बर्थडेला मला एक चांगली महागाची अशी गाडी मला हवी आहे आणि माझा विश्वास आहे की तो मला देणार. आणि त्याच्या पित्याने सांगितलं ओके आय विल गिव्ह यू. प्रेज द लॉर्ड. आणि मग बर्थडे आला. बर्थडे दिवशी सर्व समारंभ झाला, सर्व काही झालं आणि मग बापाने मुलाच्या हातात एक बायबल दिलं छोटंसं. प्रेज द लॉर्ड. हॅपी बर्थडे, हे तुझ्यासाठी गिफ्ट. तर मुलाला वाटलं की हे काय बायबल देतो माझ्या हातामध्ये, मी मागितलं होतं ते कुठे आहे. आणि मुलाला खूप राग आला. ऑन द बर्थडे द फादर हँडेड द सन अ स्मॉल पॉकेट बायबल अँड सेड हिअर इज युअर गिफ्ट माय सन. अँड द सन वॉज व्हेरी अँग्री अँड ॲट दॅट व्हेरी मोमेंट ही लेफ्ट द हाऊस. त्या क्षणाला तो ते घर सोडून गेला. पुष्कळ वर्ष झाली, पिता मरून गेला आणि काही वर्षानंतर तो मुलगा त्या घरी परत आला आणि त्या टेबलावर त्याला ते बायबल तिथे सापडलं. त्याने असंच उघडलं आणि त्याच्यामध्ये त्या गाडीची चावी होती. प्रेज द लॉर्ड. When he opened, after many years, he returned back to his old house. Father had died off. And then he saw that same Bible was lying on a table and he opened that Bible and what he saw inside was the key of the car and the address to pick it up from the showroom. Praise the Lord. Praise the Lord. Our condition, many of us are like this. We have the Holy Spirit, it's been given to us, but sadly we have not opened the package. We have opened the gift to discover the gift of the Holy Spirit. Hallelujah. माझा बप्तिस्मा झाला कदाचित 33 वर्षापूर्वी, परंतु मी असंच जगत होतो. म्हणजे काय, भिकाऱ्यासारखं, गरीब, लाचार, काहीच उद्देश नाही, काहीच जीवनामध्ये ध्येय नाही. देयर इज नो पर्पस इन लाईफ. आय वॉज डिफिटेड एट ऑल फ्रंट्स. आय वॉज कन्फ्युज्ड, आय वॉज इरिटेटेड, आय वॉज अँग्री. I was living a life like hopeless life until I came in contact with Jesus and I opened the package and I discovered, oh, the Father has already baptized me, has already given me the gift of the Holy Spirit. Hallelujah. The power and all the blessings are already being entrusted to me, already given to me, but I was angry. I can tell you, I was angry with God. That what I asked, He doesn't give me. मी जे मागतो ते देत नाही. काही पण मागितलं, किती दुसरे लोकांना पहा ते आनंदी आहेत, त्यांचं चांगलं चाललेलं आहे. आमच्या जीवनामध्ये कष्ट, दुःख, राग, मत्सर, हे सर्व all this in my life only. Praise the Lord. I didn't discover. Many of us have not taken the trouble to open the package, to open the Word of God and see the promise. It is already there. Praise the Lord. त्या मुलाची चूक काय होती, त्यांनी उघडून बघायचं होतं आणि तिथे त्यांनी जे मागितलं होतं ते त्याला दिलं होतं. Praise the Lord. Luke 11:30. If you then, though you are evil, know how to give good gifts to your children, how much more will your heavenly Father give the Holy Spirit to those who ask Him. Praise the Lord. आपण वाईट असून आपल्या मुलांना चांगलं ते देण्याचं आपल्याला कळतं. किती जास्त तुमचा पिता तुम्हाला पवित्र आत्मा सर्वात श्रेष्ठ देणगी देईल जेव्हा तुम्ही त्याच्याकडे मागाल. प्रेज द लॉर्ड. त्या मुलाने मागितलं, त्याच्या पित्याने सांगितलं होय तुला देणार मी. पण चूक काय झाली, त्याला कळलंच नाही, त्याला समजलं नाही, त्याने ते उघडलं नाही.
He did not discover. It was already there. गाडी त्याची होती त्याच्या नावावर, फक्त ती शोरूम मध्ये होती, त्याला उघडायचं होतं. हालेलुया. We are also caught up in so many things. आपण इतके व्यस्त होतो, कदाचित sadly to say in our religious surety, धार्मिकतेमध्ये आपण इतके गुंतलेले असतो. रट म्हणजे असं करायचं, असं बस एवढंच मला माहित आहे. रविवारच्या विसाला यायचं आणि हे करायचं ते करायचं, बस दुसरं काही नाही. वी आर नॉट डिस्कवरिंग. हालेलुया. पवित्र आत्म्याचं नमूद सौरमध्ये परमेश्वराने सांगितलेलं आहे. वारंवार तो इथून हात मारतो पवित्र शास्त्रातून. ही इज कॉलिंग आउट फ्रॉम हिअर. ऑल दिस इज मेन्शन्ड. एव्हरीथिंग इज देअर. इट इज yours for asking. तुम्ही असे असाल तसे असाल, इफ यू आर लाईक दिस लाईक दॅट, देन यू विल गेट होली स्पिरिट. नो, ही सेज यू आर इव्हल. या जगातील माणसं इतकी दृष्ट आहेत, त्यांना चांगलं देण्याचं कळतं. किती जास्त सर्वात उत्तम भेट, द बेस्ट गिफ्ट ऑफ ऑल, होली स्पिरिट गॉड विल गिव्ह यू. यू जस्ट हैव टू आस्क. प्रेज द लॉर्ड. And I'm sure that many of us Christians, Catholics have never made this prayer, come Holy Spirit, I need you. We might have sung songs, we might have done everything, but I'm telling you, we have never ever prayed, come Holy Spirit, I need you. Praise the Lord. That's all that the Father wants you to do. Give you. Hallelujah. परमेश्वर सांगतो मला द्यायचंय तुला, तू मागत नाही, माग. किती जास्त मी तुला पवित्र आत्मा देईन. प्रेज द लॉर्ड. रोमन्स 5:5, रोमकरास पत्र 5:5. Disappointed. Many of us as Catholics we are disappointed. I'm telling you, I'm very sure. कितीतरी ख्रिस्ती लोक आहेत, अरे काय हा धर्म आहे, काय ते, काय मला काय मिळतच नाही, मला काही अनुभवच येत नाही, माझ्या जीवनात काही नवीनच होत नाही. वी आर डिसअपॉइंटेड. प्रेज द लॉर्ड. अँड होप डज नॉट डिसअपॉइंट अस. ही आशा आहे आपल्या सर्वांसाठी. संत पौल सांगतो, बिकॉज गॉड हॅज पोर्ड आउट हिज लव्ह इनटू आवर हार्ट्स बाय द होली स्पिरिट whom he has given us. Praise the Lord. I will tell you honestly, I never knew that the Lord had given me the Holy Spirit. Praise the Lord. I knew about Trinity. त्रैक्य आहे, तीन देव, तीन व्यक्ती, एक देव, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. हा ठीक आहे, बस तेवढंच. पण नक्की तो पवित्र आत्मा कोण आहे, कशासाठी आहे, त्याचं कार्य काय आहे, तो का दिलेला आहे, काहीच नाही. And I did not bother to open the package. As I said, I never bothered to open. The gift was given thousands of years, 2000 years ago, Pentecost. The gift is given, the packet is there. I did not bother to open. I was living a disappointed life. Praise the Lord. Until the influence of the Holy Spirit, I realized the greatest gift. परमेश्वरने सर्वात उत्तम भेट देणगी मला दिलेली आहे. माझं जीवन पूर्णपणे I can tell you, totally my life transformed. Hallelujah. Hallelujah. Saint Augustine, if there be among the gifts of God none greater than love. परमेश्वराचं गुण काय आहे? What is the best thing God has given us? He has shown us His love. Praise the Lord. Now, what he is talking about? What is this love? आपण सर्व सांगतो ना, परमेश्वर माझ्यावर खूप प्रेम करतो. परमेश्वराचं प्रेम सर्वात महान, पहा क्रूसावर देवाचं प्रेम. Praise the Lord. What is that love? And there is no greater gift of God than the Holy Spirit. What follows more naturally than that, He Himself love. He is Himself love. Praise the Lord. He is Himself love. पवित्र आत्मा कोण तो? देवाचं प्रेम. हालेलुया. हालेलुया. देवाने जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र दिला. ती प्रीती, देवाने जगावर एवढी प्रीती केली की
आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेज द लॉर्ड. God expressed his love. And what is this love? This love, Saint Augustine says, is he himself, the Holy Spirit. Praise the Lord. म्हणजेच मी जेव्हा सांगतो मी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला आहे, तर मी कोणाचा अनुभव घेतलेला आहे? तो अनुभव कुठून आलेला आहे? पवित्र आत्म्याचा अनुभव. हालेलुया, हालेलुया. And Saint John Paul, he is wonderfully explaining. So I have taken his encyclical परिपत्रक संत पौल दुसरे, पोप जॉन पॉल दुसरे यांनी जे परिपत्रक लिहिलं, डोमिनियम एट विविफिकेंटम, डोमिनियम एट विविफिकेंटम. आणि ह्या परिपत्रकामध्ये पवित्र आत्मा जीवन देणारा. प्रेज द लॉर्ड. हे संपूर्ण परिपत्रक पोप जॉन पॉल यांनी कशावर लिहिलेलं आहे? द होली स्पिरिट ॲज द लॉर्ड अँड गिव्हर ऑफ लाईफ. परमेश्वर जो प्रभू आपल्याला जीवन देणारा, ह्याच्यावर हे परिपत्रक आहे. And he explains how the Holy Spirit is the greatest gift given to you and me. Praise the Lord. Hallelujah. All of us know, no? Pope John Paul, he was pro-family, pro-marriage. No, he was strong, you say, supporter of family, of marriage. And he gives a wonderful explanation. ना कसं पवित्र आत्म्याचा आणि आपला संबंध कसा आहे? You get married, what an incredible gift you have been given by God, the gift of another person. Praise the Lord. जे विवाहित आहेत त्यांना समजेल. आताची स्थिती मी सांगत नाही. हालेलुया. Some of men after 5-10 years may say, why did I get married? Praise the Lord. But natural marriage, म्हणजे जेव्हा आपण लग्न करतो तो आनंद ना, तेव्हाचा जो अनुभव आहे, when you get married, the newly married, you can understand that you are having another person with you, and that feeling. Praise the Lord. Every person, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्याचं लग्न झालेलं आहे, at some point of time you feel you are complete now. हालेलुया. की मी पूर्ण झालेला आहे. एक पूर्णतेचा अनुभव मला येतो की काहीतरी माझ्या जीवनामध्ये कमी होतं. म्हणजे सुरुवातीपासून आपण पाहतो, आदम, परमेश्वराने पाहिलं काहीतरी कमी आहे. समथिंग इज लॅकिंग. Adam is not complete, and he made Eve for him. Praise the Lord. And then they became one flesh. ते पूर्ण झाले, एक देह. Similarly, in our marriage also, something is missing. I was alone, but when I got my partner, when I got my wife, I feel I am full. Praise the Lord. Somebody to care for me, somebody to listen to me, somebody with whom I can really be very open, and somebody who always looks after me, and all those things, I feel I am complete. Praise the Lord. The gift of another person, truly expecting God and grace, it is hard to fathom greater gift than this. तर हा जो अनुभव आहे, when we are newly married, आणि हा जो अनुभव आहे याच्यापेक्षा सुंदर अनुभव संत पॉल सांगतात, पोप जॉन पॉल सांगतात, दुसरा कोणताच नाही. द इनिशियल रोमॅन्स, तो प्रथम ना जेव्हा आपण प्रेमात पडलो, आणि मग लग्नाचे ते पहिलं वर्ष कदाचित सांगता येईल. And you cannot just compare that. It is hard to fathom a greater gift than this, your spouse. Marital love then blossoms into a gift of another person. आणि मग लग्न त्याच्या पलीकडे, म्हणजे प्रेमाचं फळ आपण ज्याला म्हणतो, fruit of our love. What happens? A sign, a child is born through that love. Praise the Lord. पोप जॉन पॉल काय सांगत आहे की कशा प्रकारे दोन व्यक्ती जोडतात
आणि मग ते जोडल्यानंतर त्या प्रेमाचं एक फळ आपण पाहतो ना, एक मूल जन्माला येते. मॅरिटल लव्ह ब्लॉसम द गिफ्ट ऑफ अनदर पर्सन, अ चाइल्ड डेस्टिन्ड टू प्रेज गॉड फॉर ऑल इटर्निटी. These are amazing gifts. These are persons made in the image and likeness of God. Praise the Lord. म्हणजेच पवित्र आत्माने आपला संबंध कसा आहे, एका विवाहाच्या संबंधासारखा आहे. मी अपूर्ण होतो. All of us spiritually are incomplete unless the Holy Spirit comes, another person added to me. Hallelujah. And in spiritual terms, I also can say that yes, 33 years back, when I married the Holy Spirit, पवित्र आत्म्याशी माझा संबंध जुडला. I became full. मला परिपूर्णतेचा अनुभव आला. Praise the Lord. I can tell you this, that never ever I have felt before that so complete. जे अशक्य वाटायचं मला माझ्या जीवनामध्ये, कुणाशी बोलणे किंवा काही करणे किंवा हे मला जमेल, माझ्या जीवनामध्ये काही होईल, एव्हरीथिंग वॉज ऑल ब्लर, काहीच नाही. पण पवित्र आत्मा जेव्हा माझ्या जीवनामध्ये आला, जणू काय त्याचा माझा संबंध जुळला आणि मला परिपूर्णतेचा अनुभव आला. आय फेल्ट कम्प्लीट. आय फेल्ट पॉवरफुल इनसाइड. Praise the Lord. Praise the Lord. Just as Jesus Christ in his incarnation is a person gift from the Father, so too is the Holy Spirit a person gift from God the Father and Jesus. Praise the Lord. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त देह रूपाने आपल्यामध्ये आले आणि त्याच प्रकारे सो टू द होली स्पिरिट. पवित्र आत्मा शक्ती नाही, पवित्र आत्मा असं काहीतरी ना, आत्मा असं नाही, परंतु पवित्र शास्त्र पवित्र आत्म्याला देखील पर्सन गिफ्ट. तो एक व्यक्ती आहे. तो असं काही ना कुठे हवा आहे, आग आहे, कबूतर नाही, तो सुद्धा एक व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. That is what the Bible tells. The Holy Spirit, a person gift from God, the Father and Jesus. कोणाकडून आलेला आहे? परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त. The giving of the Holy Spirit as a gift to us is truly the greatest of all possible gifts. Praise the Lord. परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं आपल्यावरील प्रेम, आणि त्यांनी ते प्रेम कशा प्रकारे व्यक्त केलेलं आहे मानवावर. हाऊ डिड गॉड द फादर अँड जीसस एक्सप्रेस देअर गिफ्ट, देअर लव्ह ऑन ईच वन ऑफ अस. ही सेड टेक द होली स्पिरिट. हालेलुया. पुढे ते म्हणतात, फॉर द होली स्पिरिट इज द पर्सनल लव्ह प्रोसिडिंग फ्रॉम द फादर अँड द सन. किती सुंदर संत पोप जॉन पॉल म्हणतात. देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्त मानवाला सर्वात उत्तम भेट काय द्यायची? आपलं प्रेम आपण त्यांना देऊया. प्रेज द लॉर्ड. ते प्रेम काय आहे? सुरुवातीला सांगितलं आहे, as I told you in the beginning. What is that love? The love is the Holy Spirit. From where does it come? He says, for the Holy Spirit is the personal love proceeding from the Father and the Son. म्हणजे साधारण रूपाने समजायचं असेल तर पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा पिता आणि पुत्र यांच्यामध्ये जे प्रेम आहे, पवित्र आत्मा. हालेलुया. हु इज द होली स्पिरिट? पोप जॉन पॉल म्हणतात, होली स्पिरिट इज द पर्सनल लव्ह बिटवीन गॉड द फादर अँड गॉड द सन. हालेलुया. अँड दॅट लव्ह God the Father and God the Son has given to you and me. Hallelujah. 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 That is why it is such a wonderful experience. शक्ती किंवा काहीतरी किंवा काहीतरी मी दान नाही, त्याच्या पलीकडे
personal love of the Father and the Son given to you and me. Hallelujah. Which John Paul II calls uncreated love gift. The Holy Spirit is the person love and person gift. परमेश्वर पित्याने प्रभू येशूने काहीतरी असं निर्माण करून आपल्याला दिलं नाही, स्वतःचं पर्सन, स्वतःचं प्रेम आपल्याकडे पाठवलेलं आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. In the light of the above insights of John Paul II, we can begin to understand why Jesus was so anxious to leave the apostles and return to the Father. येशू म्हणाला ना, if I go, I will send him, the Holy Spirit, to you. अनेक वेळा प्रभू येशू त्या शिष्यांना मला गेलं पाहिजे, and it's better that I go. हे चांगलं आहे की मी इथून जावे. आपण विचार करतो, अरे प्रभू येशू राहू शकतो ना, कशाला घाई आहे त्याला जायची? त्याला का घाई होती जायची? कारण Jesus was so anxious to leave the apostles and return to the Father. Jesus wanted the apostles and us to receive the ultimate gift of His love, the person gift and the person love of the Holy Spirit. Hallelujah. येशू आनंदित होता, येशू दुःखी नव्हता की काय करू, मला जायचं आहे, मला जावं लागेल, I have to go now, I wanted to be, he said I must go. मी लवकरात लवकर जायचा प्रयत्न करत आहे. Praise the Lord. Shortly we will be celebrating Ascension of our Lord. आणि प्रभू येशू आनंदित. स्वर्गदूत म्हणतात, अरे तुम्ही का दुःखी आहात? तुम्ही ज्याला पाहता जाताना तो येणार आहे. He is happy to go. Why? त्याच्या मनामध्ये काय होतं? प्रभू येशूचा काय विचार करत होता? मी जातो कारण मी गेलो नाही तर पवित्र आत्मा येणार नाही, म्हणून मी लवकर जातो कारण मला पवित्र आत्मा म्हणजेच माझं प्रेम, देवपित्याचं प्रेम माझ्या लोकांपर्यंत पाठवायचं आहे. हालेलुया. सो इन अ वे जीसस वॉज हेस्टिंग. येशू घाईमध्ये होता जाण्यासाठी स्वर्गीय पित्याकडे, कारण त्याला लवकरात लवकर त्याचं प्रेम, पित्याचं प्रेम म्हणजेच पवित्र आत्मा आपल्याकडे पाठवायचा होता. हालेलुया. हालेलुया. The Holy Spirit is the Lord and giver of life, is the infinite spirit of love and the inexhaustible source of eternal life. Praise the Lord. Our Lord's death, resurrection and ascension therefore converge to bring forth a most incredible gift, the Holy Spirit as a person who is the gift. Praise the Lord. म्हणजे जर आपण उत्पत्तीपासून येशूचं तारण, येशूचं पुनरुत्थान, येशूचं स्वर्गारोहण हे सर्व काही पाहिलं, जर इन दिस व्यू, इफ यू लुक ॲट दिस इन दिस व्यू नाउ, you will come to know that finally Jesus, God the Father, whatever they did, finally it was for this, to send the Holy Spirit to all of us. Hallelujah. Hallelujah. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा ठराविक लोकांवर असायचा. It was given to an individual. After the work was over, the Holy Spirit was never with that person. No, it left. Praise the Lord. So there were chances the Holy Spirit left. That's why David prayed, do not take your Holy Spirit from me. त्याने पाप केला आणि त्याला ठाऊक होतं की देवाने त्याचा पवित्र आत्मा त्याच्यावर ओतला आहे. कदाचित परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा काढून घेईल. शौल राजा, शौलवर देवाचा आत्मा होता, परंतु परमेश्वराने तो काढून घेतला. हालेलुया. That was no Old Testament. जुन्या करारामध्ये सर्व लोकांवर नव्हता. In the New Testament, this is the gift to the church. ही देणगी आपल्या सर्वांसाठी आहे, विशिष्ट लोकांवर नाही. ह्याला निवडलंय, त्याला त्याच्यावर पवित्र आत्मा नाही. आता सर्वांवर
प्रभूने त्याचा पवित्र आत्मा, कारण तो सर्वांवर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. So when you look at in this angle, our Lord's death, resurrection and ascension therefore converge to bring forth the most incredible gift, the Holy Spirit. Hallelujah. परमेश्वराची बुद्धी एवढी विशाल आहे. मे बी वी कॅनॉट अंडरस्टँड. दिस इज अ मिस्ट्री. एक रहस्य आहे, मला माहित नाही, परंतु कदाचित आपण अशा प्रकारे पाहू शकतो की परमेश्वर सांगतो ठराविक लोकांवरच माझा आत्मा, त्यांच्याचकडे माझा आत्मा आहे, परंतु मला माझा आत्मा सर्वांना द्यायचा आहे. आणि म्हणून परमेश्वर पित्याने प्रभू येशूला पाठवलं आपलं तारण करण्यासाठी. तो क्रूसावर मरण पावला, पुनरुत्थित झाला, स्वर्गरोहण झालं, आणि मग त्याच्याद्वारे त्याने आपल्याला पवित्र आत्मा दिला. हालेलुया. तर हे सर्व घडवून आणण्याचे कारण काय आहे? वाय ऑल दिस हॅपेंड नाव इज बिकॉज ही वॉन्टेड टू गिव्ह द होली स्पिरिट टू ऑल ऑफ अस. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला सर्व जगाच्या सर्व लोकांचे पापांसाठी त्याने मृत्यू सहन केला. He died for the sins of all people. Hallelujah. Not for selected people. All people. So now everyone who believes in Jesus, accepts Jesus as the Lord and Savior of his life, Jesus can give every believer his Holy Spirit. Hallelujah. And thus the gift is not reserved for special or few, but it is open to all now. So what was in the mind of the Father? What was in the mind of God? देवाच्या मनामध्ये पूर्वीपासून काय होतं की मला आमचं जे प्रेम आहे, जो पवित्र आत्मा आहे, तो मला सर्वांना द्यायचा आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल? माझ्या पुत्राला पाठवावं लागेल, त्याला क्रूसावर मरावं लागेल, पुनरुत्थित व्हावं लागेल, स्वर्गरोहण त्याचं होईल, आणि मग मी माझा पवित्र आत्मा सर्व लोकांवर पाठवेन. हालेलुया. हालेलुया. So this is a great plan. This is not something, okay, resurrection is taken place, now what to do? Now let us give them the Holy Spirit. No. It is all together one big plan of the Father and the Son. Hallelujah. की आम्हाला आमचं प्रेम मानवाला द्यायचं आहे, आणि त्यासाठी आम्ही काय करणार आहोत? येशू, तुला जाऊन त्या सर्वांसाठी मरावं लागणार आहे, आणि तुला पुनरुत्थित व्हावं लागणार आहे. आणि मग येशूने सांगितलं, पिता सांगतो, नो, इट इज ही हू गिव्स अस द होली स्पिरिट. येशूने दिल्या वाचून त्याचा आत्मा कोणी घेऊ शकत नाही. नोबडी कॅन रिसीव द होली स्पिरिट अनलेस जीसस गिव्स द होली स्पिरिट टू ईच वन ऑफ अस. हालेलुया. हालेलुया. The eternal love of the Father and the Son is the Holy Spirit. The Holy Spirit is the final gift, the gift of God's own life within us. Praise the Lord. प्रभू येशूची इच्छा आहे आपल्या सर्वांबरोबर राहण्याची. This was this. The Father and the Son want to dwell in us. Eternal love. थोड्या काळासाठी नाही, नॉट फॉर सम टाइम, बट इटर्नल लव. कायम स्वरूपी परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांना आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहायचं आहे ना, वास्तव्य. He wants to dwell, he wants to stay. And what was the best way to stay? Through the Holy Spirit. Hallelujah. The gift of God's own life within us, justifying us, sanctifying us, filling our hearts with love, a love welling up to eternal life. Hallelujah. हा अनुभव कोणाला? योहान 4:14, John 4:14, the Samaritan woman. You will see that story, you will come to know what happened. She came sinful,
डिप्रेस्ड, हताश होऊन ती त्या विहिरीकडे आली होती, ती सामरी स्त्री. आणि प्रभू येशूने तिला हेच वचन सांगितलं, मी जो आत्मा, मी जे पाणी तुला देईन, जेव्हा तू ते घेशील, पिशील, तुला कधीच तहान लागणार नाही. आणि तुझ्यातून ना स्प्रिंग्स ऑफ लिव्हिंग वॉटर्स, जिवंत पाण्याचा झरा तुझ्यातून वाहू लागेल. हालेलुया. व्हॉट वॉज इट टॉकिंग अबाउट? द होली स्पिरिट. And very soon she experienced God's dwelling in her. काही क्षणातच तिने पापांची कबुली केली. तिने प्रभूला सांगितलं, मला ते पाणी द्या. She prayed this, as I told you in the beginning. She made that prayer. I need that water. मला ते पाणी द्या. Come Holy Spirit, I need you. प्रभू येशू, मला तुझा पवित्र आत्मा दे. क्षणातच काय झालं? She was filled. The Bible says immediately she left her jar. पाण्याचं जे भांड मटकं होतं तिथेच सोडलं. आनंदाने वेलिंग अप, जिवंत पाण्याचा झरा, पवित्र आत्मा तिला लाभला. ती धावत गेली साक्ष देण्यासाठी. हालेलुया. Just minutes before, a person full of shame, regret, जीवनामध्ये हताश, disappointed. And Jesus, see how much eager Jesus is to give us His Holy Spirit. Hallelujah. काही लोकांना वाटतं, खूप लोक जेव्हा पवित्र आत्मा ते किचकट आहे. All this is very complicated. Let us be happy. God the Father, Jesus, Mother Mary, saints. First. Don't get complicated. They feel Holy Spirit very complicated. Praise the Lord. You are missing the best gift. सर्वात चांगलं म्हणजे तुम्ही केक खाता, परंतु केक वरचं क्रीम अजूनपर्यंत चाकलंच नाही. हालेलुया. अशी आपल्या पुष्कळांची स्थिती आहे. पुष्कळ ख्रिस्ती, देवपिता, प्रभू येशू, संत, मारिया माता खुश, पण तुम्ही काय खात आहात? फक्त सुका केक, वरचं क्रीम तुम्ही खाल्लंच नाही, तुम्ही त्याचा टेस्टच घेतला नाही. अशा प्रकारे आपली स्थिती आहे. हालेलुया. बिकॉज वी फील व्हॉट इज द होली स्पिरिट. तो कबूतर आहे, आग आहे, ते काय आहे? ते अन्य भाषामध्ये प्रार्थना करतात, ते दानं, ते चमत्कार, ते हिलिंग, ते काही समजत नाही. राहू दे, नको. Many people, I have people have told me, all that is complicated. I don't want to get into that. You're missing. You're missing the icing of the cake. Hallelujah. You're missing like that Samaritan woman. She came to Jesus, and Jesus very simply, this water you are drinking, the water that I give you, the Holy Spirit that I give you, if you receive that, you will be never thirsty, but you yourself will become, springs of living waters will flow through you. Hallelujah. फक्त तुम्हीच तृप्त होणार नाही. आणि हे मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे. काही लोक, आपण ख्रिस्ती आहोत, मला माझी श्रद्धा, माय फेथ, आय डू माय प्रेयर, आय गो फॉर मास, आय एम हॅपी, आय एम पीसफुल, फिनिश. नो सर, दॅट इज नॉट what God intended. Hallelujah. No, that is not spirituality. The Holy Spirit cannot be contained. पवित्र आत्मा माझ्या पुरताच मर्यादित राहू शकतच नाही. You can't say माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, पण मला काहीच नाही, मी येतो, मी माझी प्रार्थना करतो, मला दुसऱ्यांशी काही घेणं देणं नाही, मी काय देवाचं योजना किंवा देवाची इच्छा काय आहे मला काही नाही, मी माझं जीवन जगतो, मी चांगलं जीवन जगतो, मी कोणाशी काही भानगडी करत नाही. नो. The sign of the Holy Spirit is it will well up. Hallelujah. जिवंत पाण्याचा झरा तुमच्यातून वाहेल. The joy, the peace, the love, it will not, you cannot contain the Holy Spirit. पवित्र आत्म्याला तुम्ही तुमच्या पुरता मर्यादित ठेवू शकत नाही. ती धावत गेली
आणि तिने गावामध्ये सांगितलं, पहा मला एक व्यक्ती सापडला. हालेलुया. इमिजिएटली व्हॉट हॅपेंड ऑन द डे ऑफ पेंटेकॉस्ट. पेंटेकॉस्टच्या दिवशी काय झालं? जे शिष्य माडीवरच्या त्या खोडीमध्ये लपून बसले होते, पवित्र आत्मा आला. आजच्या स्थितीमध्ये पाहिलं असतं तर आपल्याला काय अपेक्षा असते? पवित्र आत्मा आला, हा चला आता आपण घरी जाऊया, खूप छान वाटलं आणि घरी जाऊया, चांगलं वाटलं. इन आवर टर्म्स, प्रेज द लॉर्ड. डिड दॅट हॅपन? डिड दॅट हॅपन? व्हॉट हॅपेंड? पेत्र म्हणाला, अरे वा, चांगला अनुभव आला, खूप बरं वाटलं, 9 दिवसांची रिट्रीट झाली, चांगलं वाटलं, चला मी चाललो आता परत मासे पकडायला, खूप बरं वाटते. हा झालं का? व्हॉट हॅपेंड? नो. Immediately after the Pentecost, Peter stepped out. It is written, Peter stepped out and he started testifying. Hallelujah. आणि आज आपण या आठवड्यामध्ये ऐकलेलं आहे, सर्व शिष्य, फिलिप, so many others, Peter and Paul and everybody, the moment they received the gift, the dwelling of the Holy Spirit in them, they started, their lives could not be controlled. ते स्वतःच्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकले नाही. देवाचं प्रेम, देवाची कृपा आणि सर्व जे आशीर्वाद त्यांच्या जीवनातून वाहू लागले. हालेलुया. दिस इज द गिफ्ट, दिस इज द रिअल ब्लेसिंग. हा खरा आशीर्वाद आहे. आणि ह्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याला मागायचं आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटी मदर मेरीज एक्झाम्पल, मरियम मातेचं उदाहरण. मदर मेरीज लाईफ बिगॅन ॲज द इमॅक्युलेट कन्सेप्शन. म्हणजे आपण विश्वास करतो की पवित्र आत्म्या मरियेच्या ठाई तिच्या जन्मापासूनच होता. हालेलुया. In profound union with the Holy Spirit, and the angel greets her accordingly as full of grace. Hallelujah. ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण होती. पवित्र आत्म्याचं वास्तव्य तिच्या जीवनामध्ये परिपूर्णरित्या सुरुवातीपासून आहे. आणि म्हणून देवदूत जेव्हा तिला पाहतो, तिला काय अभिवादन करतो? कृपापूर्ण स्त्री. हालेलुया. कृपापूर्ण म्हणजे फुल ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. द प्रोग्रेस ऑफ द स्पिरिच्युअल लाईफ इज टू ड्रॉ ever closer to the Holy Spirit. The fundamental truth is that we are made whole or become our true selves when united to God. Hallelujah. आणि म्हणून पवित्र आत्माचा अनुभव, पवित्र आत्म्या बरोबर एकत्र होणे, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये त्याला मागणे, म्हणजेच आपण बिकमिंग आवर ट्रू सेल्फ. माझी ओळख काय आहे? परमेश्वराने मला नक्की काय कशासाठी बनवलेलं आहे ते मी कधी ओळखेन? जेव्हा पवित्र आत्मा परिपूर्णरित्या जसा मरियेच्या ठाई होता तसा माझ्यामध्ये सुद्धा, माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं अस्तित्व जेव्हा परिपूर्णरित्या येऊ लागेल, तेव्हा खरोखर माझी खरी ओळख, देवाने दिलेली माझी ओळख पटू लागेल. हालेलुया. दॅट इज सो ब्युटिफुल. हे सुंदर आहे की माझी ओळख मला कधी पटेल? जेव्हा मी अधिक क्लोजर टू द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या अधिक जवळ, अधिक त्याचं उपस्थिती माझ्या जीवनामध्ये मी मागणार आहे. when I ask the Holy Spirit, come Holy Spirit, come Holy Spirit, we will be made whole. सामरी स्त्री रिकामी आली होती, उदास आली होती, पण प्रभू बरोबर पवित्र आत्मा तिला मिळाला, पूर्णतेचा अनुभव तिला. प्रेज द लॉर्ड. मदर मेरी एक्सपीरियन्स फुलनेस. हालेलुया. शी वॉज फुल. Who is saying that? The angel. Full of grace. कारण तिचा संबंध पवित्र आत्म्याशी होता.
पवित्र आत्मा परिपूर्णरित्या तिच्या जीवनामध्ये उपस्थित होता, फुल ऑफ ग्रेस, फुल ऑफ द होली स्पिरिट. आणि म्हणून आपल्याला सुद्धा प्रत्येकाला प्रभू येशू बोलावत आहे या पवित्र आत्म्याशी एकरूप होण्यासाठी. वी आर ऑल्सो कॉल्ड. डू नॉट लीव द पॅकेट क्लोज. डिस्कवर द होली स्पिरिट. आस्क गॉड द फादर Jesus to give us the Holy Spirit. Be filled with the Holy Spirit. Hallelujah. And so we say with renewed fervor in the words of that ancient hymn of the church, come Holy Spirit. Hallelujah. आणि म्हणून आपण सुद्धा संपूर्ण ख्रिस्त सभा पुन्हा एकदा त्या विथ फर्वर त्या संपूर्ण शक्तीने आपल्याला काय सांगायचं आहे? पवित्र आत्मा येईल. हालेलुया, हालेलुया. विदाउट द होली स्पिरिट, my brothers and sisters, we are incomplete. We are missing the most important part of the Trinity in our life. We have not experienced God. We cannot experience Jesus, His love, without knowing the Holy Spirit, without asking the Holy Spirit to come into our life. Hallelujah. Hallelujah. Let's close our eyes. आणि आपण ही प्रार्थना करणार आहोत. We are going to pray.